राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। भाजपचे तालुका अध्यक्ष आणि समाजसेवक राजेश पाटील यांचे चिरंजीव वारी सिनेमामध्ये झळकणार आहेत। काल या सिनेमाचा मुहूर्त राजेश पाटील यांच्या मातृपितृ निवासस्थानी पार पडला। आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गायकवाड, ज्येष्ठ अभिनेते प्रसाद ओक, दिग्दर्शक गणेश कोळी यांच्या उपस्थितीत हा मुहूर्त पार पडला। समाजसेवक आणि भाजपाचे तालुका प्रमुख राजेश पाटील यांच्या निवासस्थानी वारी सिनेमाचा मुहूर्त पार पडला। यावेळी सिनेमातील ज्येष्ठ कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्यासह मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुहूर्त करण्यात आलाय। अंबरनाथच नाही तर मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील समाजसेवक राजेश पाटील यांच्या मंगळूर गावातील मातृपितृ निवासस्थानी वारी या सिनेमाचा मुहूर्त पार पडला। महाराष्ट्राला लाभलेली धार्मिक परंपरा म्हणजे आळंदी ते पंढरपूर निघणारी आषाढी वारी। याच आषाढी वारीवर आधारित वारी सिनेमाचा मुहूर्त आज पार पडलाय। विठुरायाची पूजा करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून सिनेमाचा मुहूर्त साधला। लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होऊन या सिनेमाला घवघवीत यश मिळेल अशा शुभेच्छा आमदार किसन कथोरे यांनी दिल्यात। तर या सिनेमात राजेश पाटील यांचे सुपुत्र जयेश पाटील हे अभिनेत्याच्या भूमिकेत असणार आहेत। मंगळूर गावातील सुपुत्राला ज्येष्ठ आणि प्रसिद्ध कलाकारांसोबत सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्यानं गावातील नागरिकांनी पाटील कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या। वारी या नावातच संपूर्ण आमच्या महाराष्ट्राचं एक वेगळं वैभव असते। पंढरपूर असेल, आळंदी असेल, ज्या ठिकाणी वारी जातात त्या ठिकाणी आमचा ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूस सुद्धा पायी वारीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो। आणि त्या नावाने विठुरायाच्या चरणी आज खऱ्या अर्थाने मूर्त करायला मला आनंद वाटला। वारी चित्रपटाची सुरुवात या भागातली दिंडी या मांगरोळ गावातूनच सुरू होत असते आणि ती वारी जात असताना आमचे सर्व भाविक त्या ठिकाणी ज्या आनंदाने जातात। आज हा वारी चित्रपटाचा जो मुहूर्त झाला, जयेश पाटीलला इथल्या आमच्या तरुणाला संधी मिळाली। एक उमदा तरुण खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं निश्चितपणे या चित्रपटाच्यामुळं पुढे येण्याची त्याला संधी आमच्या सर्वच निर्मात्यांनी दिलेली आहे। त्यांचं मनापासून अभिनंदन करेल। हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक कमेल असा मला विश्वास आहे। वारी नावामुळं निश्चितपणे अजूनही त्याला वैभव मिळेल आणि अजून पुढचं त्यांना टप्पा काढायला आनंद वाटेल असं मनापासून शुभेच्छा देतो। पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा। नवीन वर्षाच्या मुहूर्तावर हा वारी हा फिल्म हा सुरू करण्याचा आजचा हा मुहूर्ताचा आमदार किसन कथोरे, आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते ह्या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। वारी हा पिक्चर सुरू करण्याच्या अगोदर मी ग्रामीण भागामध्ये राहतो आणि ग्रामीण भागामध्ये राहतो त्या निमित्ताने हा पिक्चर सुरू कसा करायचा ही संकल्पना माझ्या मुलाकडनं सुरू झाली। मला माहिती नव्हतं की वारी हा पिक्चरचं नाव आहे। मी आळंदीची वारी करतोय, पंढरपूरची वारी करतोय। ह्या वारी आणि ज्या वेळेस हा पिक्चर प्रदर्शित म्हणजे सुरू करण्याच्या वेळेला आला तेव्हा पिक्चरचं नावच वारी हा आला। तर मी अजून पांडुरंगाच्या कृपेने मी अजून धन्य झालो की वारी हा पिक्चर पांडुरंगाच्या मी चरणी सदैव नतमस्तक असतो आणि पांडुरंगाच्या सेवेनुसार मी आजपर्यंत माझी कामं पूर्ण होत असतात आणि ह्या पांडुरंगाच्या कृपेने हा पिक्चर ही खूप चांगला होईल अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि ह्या ठिकाणी ग्रामीण भागात माझ्या मुलाला चांगलं प्रगती या ठिकाणी हो हीच शुभेच्छा देतो।